धुळे तालुक्यातील श्री क्षेत्र चौगाव अजनाळे परिसरात भव्य दिव्य भगवान अश्विनी कुमार मंदिर व आश्रम साकार होणार आहे। या पार्श्वभूमीवर आज सकाळी विविध भक्तांच्या उपस्थितीत या धार्मिक कामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला। धुळे तालुक्यातच नव्हे तर अख्ख्या जिल्ह्यात ज्यांनी धार्मिकतेचा वसा निर्माण केला आहे असे धुळे तालुक्यातील श्री क्षेत्र चौगाव येथील प्रख्यात भागवताचार्य देवीदास महाराज यांच्या माध्यमातून विश्वातील अद्भुतपूर्व असे एकमेव आरोग्य प्रदान करणारे भगवान अश्विनी कुमार मंदिर व आश्रमाची फवारणी केली जात आहे। हे भव्य दिव्य मंदिर व आश्रम कुसुंबापासून सुरुवात झालेल्या मालेगाव रोडवर स्थित असलेल्या श्री क्षेत्र चौगाव व अजनाळे यांच्या मधोमध साकार होणार आहे। या ठिकाणी प्रथम भगवान महादेवाचे अतिशय भव्य दिव्य स्थान निर्माण केले जाणार आहे। या पार्श्वभूमीवर आज या कामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला। धुळे शहरातील प्रख्यात फेटा मास्टर व उद्योजक श्री राजू भावसार फेटेवाले व त्यांच्या सुविद्य पत्नी रुपाली भावसार यांच्या शुभ हस्ते हा सोहळा पार पडला। भागवताचार्य देवीदास महाराज यांनी सामाजिक सेवेबरोबरच समाजातील प्रत्येक घटकांमध्ये धार्मिकतेची परभणी कशी निर्माण होईल यासाठी ते सदैव प्रयत्न करतात। त्यांच्या या कामाची पावती आजही तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यात पाहायला मिळते आणि वाचायला देखील मिळत आहे। त्यांनी आपल्या भागवताचार्याच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक याचबरोबर धार्मिकतेचे देखील महत्त्व आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न ते आज करीत आहेत। आज कित्येक गावागावांमध्ये त्यांनी आपले या धार्मिक कार्याच्या माध्यमातून नागरिकांबरोबर तरुण पिढीला विविध वाईट प्रश्नांपासून परावृत्त करून शैक्षणिक, सामाजिक आणि धार्मिक गोष्टींकडे वळविले आहे। याचाच भाग म्हणून समाजात आणखी धार्मिक पर्वणी कशी निर्माण करता येईल असे ध्येय डोळ्यासमोर ठेवून भागवताचार्य देवीदास महाराज यांनी श्री क्षेत्र चौगाव ते अजनाळे या परिसरात विश्वातील एकमेव आरोग्य प्रदान करणारे भगवान अश्विनी कुमार मंदिर व आश्रम निर्माण करण्याचा प्रयत्न पवित्र त्यांनी हाती घेतला आहे। या ठिकाणी प्रथमतः भगवान महादेवाचे स्थान निर्माण केले जाणार आहे। त्याचा भूमिपूजन सोहळा आज सकाळी अनेक भक्तांच्या उपस्थितीत पार पडला। या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी धुळे येथील प्रख्यात फेटा मास्टर व उद्योजक श्री राजू भावसार फेटेवाले यांच्या सुविद्य पत्नी रुपाली भावसार तसेच धुळे येथील उद्योजक रोहित पवार, वडगाव येथील पोलीस दिलीप भाऊ कासार, मोराणे प्रणेरचे आबासाहेब पाटील, मोराणेचे भैयासाहेब पाटील, चौगावचे विनायक दादा मोरे, सागर सर, आकाश सर आदी महिला पुरुष भाविक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या संदर्भाची अधिक माहिती भागवताचार्य देवीदास महाराज यांनी माता हिंगलाज वृत्तवाहिनी धुळेशी बोलताना दिली। भाऊ, माता यमुनाचा भाऊ आणि माता तापीचे भाऊ भगवान अश्विन कुमाराचं एकमेव मंदिर या ठिकाणी निर्माण होणार आहे। म्हणून या जगातील एकमेव मंदिर निर्मात्याच्या माध्यमातून पहिले मृत्यू लोकाचे देवता भगवान महादेवाचं स्थान महत्वाचं असतं। म्हणून पहिले या मृत्यू लोकाचे, धरती लोकाचं स्थान आपण पहिले बनवणार आहोत। म्हणून या पहिल्या कार्यक्रमासाठी जे महान देवाच्या इच्छेनुसार या ठिकाणी महान भक्त आलेले आहेत त्यांच्या साक्षीने, भगवंताच्या साक्षीने, पंचमहाभूताच्या साक्षीने आज भगवान महादेवांचं, अश्विन कुमार महादेवांची स्थापना, ओटा बांधण्याचं काम सुरू होणार आहे। त्या भूमिपूजन निमित्त या ठिकाणी जे महान भक्त आलेले आहेत ते म्हणजे या ठिकाणी लाईटची जी गरज आहे आणि वेळोवेळी आम्हाला नेहमी सहकार्य करतात ते उद्योजक, उद्योगपती आदरणीय श्रीमान रोहितदादा पवार साहेब या ठिकाणी आलेले आहेत। त्यांनी लाईटची संपूर्ण व्यवस्था आम्हाला या ठिकाणी मोफत करून दिलेली आहे। मी रोहितदादा पवार साहेबांचं मनापासून आभार। त्याच्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण 4 जिल्ह्यांमध्ये ज्यांचं इंग्लज माता न्यूज चॅनल आहे, ज्यांचं नाव प्रख्यात आहे ते उद्योजक आदरणीय आमचे परममित्र राजू भाऊ भावसार साहेब या ठिकाणी आलेले आहेत। मी भावसार साहेबांचं मनापासून आभार मानतो। त्याच्यानंतर वडगाव येथील सरपंच आलेले आहेत, त्यांचे वडील नानासाहेब पोलीस या ठिकाणी आलेले आहेत, मी त्यांचं सुद्धा मनापासून आभार। त्यांच्यानंतर या ओट्यासाठी ज्यांनी सिमेंटच्या थैल्या सांगितलेले आहेत ते आमचे दिलीप भाऊ कासार, त्यांचंही मनापासून आभार। आणि या विश्वातील एकमेव मंदिराचे संपूर्ण तारकम पाहून ज्यांनी तारची जाळी दिली ते आमचे देवाचे परमभक्त आदरणीय आबासाहेब पाटील या ठिकाणी आलेले आहेत, मी आबासाहेबांचं मनापासून आभार। त्याच्यानंतर
आम्हाला वेळोवेळी सहकार्य करणारे आमच्या चौगावचे सुपुत्र, ज्यांना भाऊ कोरोना काळामध्ये की लोकांना वाटत नव्हतं की मनुष्य वाचेल, तर देवाच्या मर्जीने किंवा लोकांना त्यांनी जे काही सत्कर्म केले त्या माध्यमातून ते वाचले. ते आमचे विनायक भाई मोरे, त्यांनी आम्हाला कुठल्या प्रकारे सहकार्य या ठिकाणी करतात. ट्रॅक्टरच्या माध्यमातून जी काही वस्तू लागते त्या माध्यमातून आम्हाला नेहमी सहकार्य करतात आमचे विनायक भाई मोरे. त्याच्यानंतर या ठिकाणी आमचे भैयासाहेब आलेले, त्यांनी या ठिकाणी सांगितलं की महाराज आम्ही अजूनही तुम्हाला मदत करू. पण त्यांची बहीण अपघाती वारले, त्यांचा भाचा अपघाती वारलाय. त्यांनी कथाही ठेवलेली होती भागवत पुराण. त्यांनी त्यांच्या बहीण आणि भाचा यांच्या प्रित्यात 11,000 रुपये दिलेले आहेत. मी भैयासाहेब पाटील उद्योजक आहेत, त्यांचं मनापासून आभार. भाऊंनी सुद्धा देणगी सांगितले, भाऊंनी सांगितलं मी गुप्त दान देतोय, महाराज माझी देणगी पुकारू नका. या ठिकाणी आदरणीय राजूभाऊ भाऊसार यांनी ही देणगी, वहिनी साहेब आणि राजू भाऊसाहेब या दोघांनी मिळून या ठिकाणी अश्विन कुमार या मंदिराच्या जागेसाठी, भगवान अश्विन कुमार महादेवाच्या निर्मितीसाठी दान दिलेले आहे. मी मनापासून त्यांचा आभार मानतो. त्याच्यानंतर आमचे लहान बंधू असतील, आमचे लहान बंधू आकाश सर असतील, सागर सर असतील, आमचे वडील असतील, आमचे विजयदादा पाठक आहेत, त्यांचं मनापासून आभार. या ठिकाणी आलेल्या सर्व भगिनींचं मी मनापासून आभार. या विश्वातील एकमेव मंदिरासाठी धर्माच्या मायबापांनी पुढे यावे आणि आपल्याला आरोग्य प्रदान करणारा एकमेव भारतातला देव आहे. या देवासाठी आपण पुढे यावं हीच विनंती करतो. हे महान दाते या ठिकाणी आलेले आहेत पुढे, यांना मी पुनश्च कोटी कोटी प्रणाम करतो. भगवान सूर्य देवताचे मुलांचं मंदिर आहे मायबापो, तो आपलं कर्म पाहतो, आपला धर्म पाहतो, म्हणून सदैव आपल्याला आरोग्य मिळो म्हणून भगवंत अश्विन कुमारांना पुनश्च प्रार्थना करतो. या सर्व महान दात्यांना भगवंत अश्विन कुमार त्यांच्या परिवारसहित, त्यांच्या मुलाबाळांसहित सर्वांना उदंड आयुष्य प्रदान करो, सर्वांना आरोग्य प्राप्त करो हीच या ठिकाणी मी प्रार्थना करतो. मी भागवताचार्य देवीदास महाराज, चौगावकर, खानदेशवासी, महाराष्ट्रवासी, पुनश्च धर्माच्या मायबापांना हात जोडतो. आपण या महान कार्यामध्ये स्वतःहून जागेवर येऊन आपण देणगी देऊन या महान कार्याला चालना द्यावी आणि हा व्हिडिओ प्रत्येक ग्रुपमध्ये पाठवा. धर्म रक्षती रक्षतः, धर्माच्या कार्यासाठी पुढे या हीच या ठिकाणी जोडी पसरवतो, विनंती करतो आणि सर्वांना पुनश्च दंडवत प्रणाम करतो.